बाकीचे आमचे सगळे आमचे आई वडील सगळे गेले, म्हणजे आता आम्ही पण गेल्यानंतर हे बनणार का? जो जागेवर पडला तर त्याला चादरी सुद्धा घेऊन जायला लागते. दक्षिण मुंबईमधला एक महत्त्वाचा भाग म्हणजे वरळी, जी मोठ्या मोठ्या इमारती, पॉश एरियांसाठी ओळखली जाते. पण याच वरळीची दुसरी ओळख, याच वरळीमध्ये दडलेली दुसरी मुंबई तुम्हाला माहिती आहे का? ती दुसरी मुंबई काय आहे? तर इथल्या झोपडपट्ट्या. वरळीमध्ये अशा कितीतरी झोपडपट्ट्या आहेत ज्यांचा पुनर्विकास रखडलेला आहे. या झोपडपट्ट्यांमधली कितीतरी माणसं आजही उघड्यावर, गटाराच्या समोर किंवा छोट्या-छोट्या गल्ल्यांमधल्या वस्त्यांमध्ये राहतायत. याच मुंबईच्या वरळीमध्ये दडलेली दुसरी मुंबई आज मी तुम्हाला दाखवणार आहे. माझ्या सोबत तुम्ही फक्त चला. तुम्हाला बोलायची गरज नाही पडणार. जे व्हिज्युअल्स आहेत, जे आजूबाजूला तुम्ही पाहाल ना, त्याच्यावरून तुम्हाला सगळं कळून जाईल इथलं चित्र. कधी-कधी बोलण्यासाठी किंवा आपल्याला एखादी परिस्थिती दाखवण्यासाठी शब्दांची जास्त गरज पडत नाही. ते तुम्ही दृश्य पाहिलं तर तुम्हाला आपोआप समजून जाईल. पुढे या. ही वाहती गटारं बघा उघडी आणि पुढे तुम्ही जर बघितलं तर या सगळ्यांमध्ये आपण जर बघितलं तर इथे लोकं राहतात. ही उघडी गटारं आजूबाजूला डास फिरतायत, पाईप्स आहेत. पुढे-पुढे आपण गेलो तर याच परिस्थितीमध्ये ही सगळी लोकं राहतायत. साईडला दुकान दिसतंय तुम्हाला. अनेक 4 ते 5,000 वस्तींचं ही सगळी हा सगळा स्लम एरिया आहे, ही सगळी झोपडपट्टी आहे. एकच माणूस एका वेळी इथून येऊ जाऊ शकतो, इतका हा सगळा जर आपण बघितलं तर स्पेस आहे. आत्ता हे बघा, इथे आजूबाजूला असणारी घरं बघा. इथे मला थांबवत नाहीये 2 मिनिटापेक्षा जास्त आणि अशातच इथे घर आहेत साईडला. समोरच गटार आहे आणि इतकी वर्ष राहताय. काय कसं राहताय? काय करणार मला थांबवत नाहीये. तुम्ही कसं थांबवत नाही राहताय? काय करणार सारखं आजारी मलेरिया आहे डेंगू आहे सारखं आजारीच आहे आम्ही वर्ष झालं इतकं समोर उघडं गटार आहे. मग काय करणार आहे? काय काय सरकारने काय आश्वासन वगैरे दिलंय? काय काय आश्वासन देतात तेवढ्या पुरतं बोलतायत तर नाही तसंच आहे काही नाही. काही नाही काय इथले आमदार वगैरे आदित्य ठाकरेत काय त्यांचं? काय नाही येतात कोण जातात? येतात तेवढ्या पुरतेच बोलतात करणार बनवलं झालं हाय तसंच. काही नाही. किती जण राहतात घरात? 6 जण एक रुग्ण. हो सलामी या सगळ्या लोकांना. इथे मी तुम्हाला जसं सांगितलं मला 2 मिनिटं नाही थांबवत आहे. कचरा काढलाय बाई नाही तर बघायला पाहिजे होतं सकाळी तू किती कचरा होता कचरा पण काढायला रोज येत नाही आता पहिल्यासारखं इतकं घाण वास येतील दुर्गंधी नुसता गटराचा सगळा दरवाजा उघडाच असतो रोज. काय करणार एवढंसं आता काम करून? किती लोक राहतात या घरात? 6 जण एवढ्याशा घरात 6 जण. दाखवू शकतो घर जरा? या या इकडे बघा. बापरे, 1 RK पण नाहीये हे. एवढूसं घर आहे. आत जाऊन आदित्य तू दाखव. एवढूशा घरामध्ये 6 लोक राहतायत. 6 आणि हे घर कुठे आहे? तर समोर तुम्ही बघताय की जे उघडं गटार आहे, जे पाईप आहेत, वरून मच्छर फिरतायत आणि या सगळ्यांमध्ये या सगळ्या गल्लीमध्ये ही आजूबाजूला असलेली घरं, जसं की मी तुम्हाला सांगितलं, पुढे पण आपण गेलो तर आणखीन मोठी वस्ती आहे आणि हीच सगळी परिस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळतेय. थोडंसं पुढे जाऊयात. पुढे जाऊन आणखीन इथे पाहूयात की काय परिस्थिती आहे. अशा छोट्या छोट्या गल्ल्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील, जिथे सुद्धा बरीचशी घरं आहेत आणि जी एवढीच घरं आहेत जिथे एका घरामध्ये एका छोट्याशा खोलीमध्ये 6 ते 7 लोक आपल्याला दिसतात. इकडे बघा. तर आता इकडे जाऊन काय हा एरिया संपलाय असं नाहीये. आपण वरती गेलो तर या एवढूशा गल्लीमधून सुद्धा मोठी वस्ती इकडे सुद्धा एक दडलेली आहे. इकडे बघा. हा सगळा वरळी मधला आपण ज्याला पॉश एरिया म्हणतो त्या एरियाच्या आत दडलेली ही दुसरी मुंबई आपण पाहतोय, जिथे इतक्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात. इतकी उघडी गटारं असतील किंवा जर आपण बघितलं तर अनेक समस्यांचा सामना इथली लोक आपल्याला करताना दिसतात. आणखीन आज जर आपण गेलो तर इकडे बघा, अशा नाल्या असतील किंवा या गटारांवर कुठलंही वरती तुम्ही जर बघितलं तर काही कव्हर नाहीये. अशीच उघडी गटारं जिथे
2 ते 3 मिनिटांपेक्षा माणूस जास्त नाही थांबू शकत. हे खाली तुम्हाला पाईप दिसताय, याच्यामुळे इथे फक्त एक माणूस या सगळ्या रस्त्यातून येऊ जाऊ शकतो. हे पाईप आहेत पाण्याचे. काय हे पाईप कधीपासून आहेत? हे आता आता किती वर्ष म्हणजे आम्ही जन्मल्यापासूनच हे असं चालू आहे. आतापर्यंत नाही झालं, ह्याच्या पुढे काय होणार आहे? नाही होणार ते, कारण की ह्याच्या पुढे आतापर्यंत नाही झालंय तर ह्याच्या पुढे काय होणार आहे? आणि इथे मला वॉशरूमचं कसं आहे? वॉशरूमला आम्हाला आम्ही बाहेर जातो, इथं आहे, पण इथे कसं किंचित लोक जातात, बाकीचे सगळे बाहेर जातात रोड क्रॉस करून, तिकडे बाथरूमला जातात. नाहीतर इथं बाकी तर त्या तुटलेल्या बिल्डिंगला इतका प्रॉब्लेम आहे की विचारायलाच नको. काय बोलले तुम्हाला सरकारने सांगितलंय घर देणारे मोठे वगैरे काय कोण येतं फिरकतं इकडे? आम्ही बिल्डिंग बनवून देणार. कोण फिरकतं का इकडे? बिल्डर आहे तो पण आता काय म्हणजे तो तर बांधतोय नुसतं बोलतो पण कधी बांधतोय आता काय मतदान आहे, निवडणुका आहेत काय? मन नाही होत माझं तर, कारण की आपलाच प्रोजेक्ट रखडला तर कुठल्या हिशोबाने मतदान करायचं. कशाला द्यायच्यात मत कशाला द्यायच्यात? मत कशाला देतात? गावाला तुम्ही सगळ्या सोयी केल्यात, गाव सगळ्या सोयी केल्यात त्या मोदीने. आता इथं काय केलंय? इथे करा ना. अरे मुंबईमध्ये राहण्याची वस्ती आहे. ही वरळी आहे, मला सांगा. इकडे मोठ्या मोठ्या इमारती आहेत उंच, आणि तिथे अशी सुद्धा एक वस्ती आहे. हा पण ह्या वस्तीला कोणच बघायला आहे ना. या वस्तीला बघितलं पण पाहिजे ना. आज तुम्ही विचार करा, जन्म इथं माझा झालाय, आज माझं 42 वय आहे. 42 म्हणजे माझी पोरं आता मोठी मोठी आहेत. आज माझा मुलगा 20 वर्षाचा आहे. इथेच जन्मला, इथंच हे झालं. म्हणजे विचार करा, बाकीचे आमचे आई वडील सगळे गेले, म्हणजे आता आम्ही पण गेल्यानंतर हे बनणार का? हेच झालं ना. मग मुलं काय विचार करणार? आतापर्यंत तुम्ही बघाल ना, माझी आई आहे ना अपंग आहे पायानी, त्या गल्लीमध्ये आहे ना एक सोय नाही की कचरा नाही काढू शकत, मच्छरनी मरतात तिथे. मग तुम्ही विचार करा ना, काय करणार आहे हे लोक? फक्त येतात, बघतात आणि जातात. हे करा, ते करा, ते करा, बस एवढंच बोलतात आणि निघून जातात. पण कोणी काही करत नाही. आता मतदान आलंय पुढं म्हणून हे सर्व चाललंय. लहान लहान मुलं पण का? लहान मुलं पण कॉलेजवाले सगळेच पितात. मग म्हणे ते इथे ना खायला आम्हाला असं वाटतं की आपल्या इथून कुठे निघून जाऊ बाथरूमला जातात ना, माचीस लिहा, मग आता विचार करा. मग इथे नाही एरिया इतका बिघडलेला आहे ना, खरंच आम्हाला नको वाटते. आमची मुलं असं वाटतं की इथे राहून ना काही दिवसांनी आमची पण मुलं तसेच होते. एक पालक म्हणून त्यांना शिकवण्यात वगैरे काय आपलं पण एक कर्तव्य आहे. हो आहे, पण किती आम्ही आई वडील तर किती शिकवणार. आम्ही कामाधंद्याला जाणार, मुलाला थोडंच आई वडील घरामध्ये बघत बसणार की माझा मुलगा कुठे आहे. आम्हाला काय वाटतं, आम्ही मुलं घरी आहेत, शाळेत जात आहेत, पण मुलं शाळेच्या बाहेर जाऊन काय करतात ते आम्ही थोडंच बघायला जातोय. गलीमध्ये इथं रस्त्यावर राहतात, त्यांचे मित्र असे मोठे मोठे मुलं घेऊन बसतात तिथं. आम्ही त्यांना पण रोखू शकत नाही ना. आता माझा मुलगा नाही, दुसऱ्याचा आहे शेजारचा, त्यांना काय बोलत, ती मुलं पण उलट बोलतात की तुम्हाला काय, आमच्या घरातले आम्हाला कोण बोलतात, तुम्ही का बोलताय? मग असं पण होऊ शकते ना, त्याच्यामुळे आम्ही कोणाला बोलत नाही. पण आमची मुलं त्यांच्या जवळ बसायचं, मग आम्हाला पण असं वाटतं की आमची पण मुलं तशी शिकतील. ती भीती वाटते, म्हणून आम्हाला असं वाटतं की इथली बिल्डिंग लवकरात लवकर व्हायला पाहिजेत. आम्हाला झोपडपट्टीत झालं कंटाळा आलाय. खरंच आमच्या मुलांचे जर लग्न झालं, आम्ही आमच्या मुलांच्या बायका कुठे ठेवायचं? एवढं 10 बायची रूम आहे, त्याच्यामध्ये आमच्या 2 मुलं, आम्ही दोघं, आमची सासूबाई, त्यांना कुठे ठेवणार? चित्रपट सेनेचे चिटणीस आहेत ते. तर या की तुम्ही किती वर्षांपासून राहताय? मी गेली आता माझा जन्मच इथला, मी 40-45 वर्ष इथेच राहतोय आणि 30 वर्षापासून मागील हा प्रोजेक्ट रखडलेला आहे. मुंबईतला सगळ्यात जुना प्रकल्प आहे हा. आता मी फिरले पूर्ण. ती एक ठिकाण आहे, तिथे मला 2 मिनिटं सुद्धा थांबता नाही आलं. त्याच्या समोर एक घर आहे, त्या काकी तिथे 20-30 वर्ष झाली राहतायत. अशी अनेक घरं इथे आहेत. मग हे काय निदान तिथे तरी बरं आहे, पण इथे या गल्ली तुम्ही मला श्वास घ्यायला पण कठीण आहे, बरोबर. आणि इथली जी सोसायटी आहे आणि विकासक यांच्यामधला जो वाद आहे तो संपत नाही. आणि याच्यात नो डाऊट काही राजकीय हस्तक्षेप पण आहे. SRA असो, आम्ही काही मागच्या एप्रिलमध्ये मोठा मोर्चा काढला होता संदीप देशपांडेंनी. सगळी लोक तिथे गेली होती, बरोबर, पण त्यावर अजून काही काय म्हणतात त्याला निर्णय झालेला नाही, बरोबर. विकासक 4 वेळा इथून जिंकलेला आहे, सर्वोच्च न्यायालयात जिंकलाय,
AGRC म्हणजे हायकोर्टाने जो निर्णय दिला होता त्याच्या माध्यमातून जी SRI ची उच्चस्तरीय कमिटी आहे त्यांनी सुद्धा निर्णय दिलेला आहे. परंतु इथली जी सोसायटी आणि त्यांच्या मागे जी राजकीय लोक आहेत तो हा प्रकल्प होऊ देत नाही. याच्या मागे सगळ्यांना कारण काय? आर्थिक गोष्टी आहेत काही, याच्यामुळे हा प्रकल्प होऊ देत नाही. हम्म. सतत केसेस टाकणं, मला माहित नाही आणखी किती वर्ष रखडली. एक ॲफिडेव्हिट महेंद्र कल्याणकर साहेबांनी जर मागे घेतलं तर मला वाटतं हा इथला प्रकल्प चुटकीसारखी सुटेल की बस झालं. ही माणसं आता अनेक लोक ज्येष्ठ नागरिक ती गेलेली आहेत. बघा दोन वेळा पाय ही- मोडला. हो मला बिलकुल चालता येत नाही. आमच्या गलीतनं म्हणलं मोठा एका पाईप टाक. गल्लीतून एकच माणूस जाऊ शकतो मो- अशी परिस्थिती आहे. यांच्या गल्ली एवढी एवढी आहे. हा. मोठा पाईप टाकून द्या म्हणलं. ही सगळं पाईप काढून टाका हा. म्हणजे थोडी तरी आम्हाला जागा होईल. मुळात अडचण ही- कोणी पाईप बी काढत नाही ती. मोठा पाईप गटर पण सगळं तुंबलंय. सगळा मच्छर होत्यात. आम्हाला घरात तही होत नाही. ह्या का माझ्या अंगावर सगळे सुजन आली. दवाखान्यातून झाली आता. दवाखान्याचा प्रश्न बघला, दवाखान्यात जातानाही लोकांना झोळीतून घ्यावं लागतं असं मी ऐकलं अहो, आता. जर एखादा माणूस इथं वारला, हा. त्याचं डेथ झाली हा. तर त्याला चादरीतून आणतात लोक. लागत नाही तरी. बघा, ही खर्च नाही काढायला. अवस्थाच बेकार आहे. हा. कारण कसं होतं की लोक वाढली, लोकवस्ती वाढली. आता जिजामातानगर मला वाटतं 20-30 हजाराची लोकसंख्या घरं होती ती. ती सगळी घरं इथे आलीत म्हणजे माळ्यावर भाडोत्री राहण्यासाठी. मग इथली जी सगळ्या गोष्टीवर ताण आलाय. हा. कचरा असो, पाणी असो, सगळ्याच गोष्टीवर. हे बगा, और ये पानी सुबह और आता है, यहाँ तक भरता है मैडम, पूरा यहाँ भरता है। तक, ये देखो, तुम्हें हाँ। विश्वास नहीं, देखो बारदान, हाँ। पूरा गीला हुआ है, अंदर भी पानी सब आता है। पानी आ जाता है पूरा मेरे घर में, हाँ मालूम है, तब कोई हाँ। नहीं बोलता है। और 17 साल से मैं वोट नहीं दे रही हूँ। हाँ ये मेरा दीवार गिर गया था मैडम, हाँ तो इसमें इन्होंने क्या किया, 2 बोरी सीमेंट हाँ। दिया था हाँ और हाँ 8 बोरी कुछ रेती हाँ दिया था। हाँ और हे बघा 50 तुम्ही किलो इकडे, था। हे जे पाणी आहे या खालच्या सगळ्या नाल्यांमधून हे वरती सामान टाकलंय, पण यातून सुद्धा हे पाणी वरती येतं आणि चालण्यासाठी हाच रस्ता आहे हाँ, पूरा आणि त्याच्यामुळे चालताना पूरा उल्टा हे पाणी होता है। वरती उडतं आणि त्यांच्या घरांमध्ये सुद्धा जातं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि एकूणच आता मदत करण्यात आलेली आहे, पण तेवढी मदत पुरेशी नाहीये नहीं है। हे सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. अरे एवढा पाइप है ना, एवढा पाइप है, तो हाँ। उसमें जितना बह के आता है ना सब उस पे अटक जाता है, तो आगे पानी जाने का चांस ही नहीं है, तो हाँ, सब इधर हाँ। भर जाता है। इथे आणखीन आत आपण गेलो तर आणखीन आत मोठी परत एक वस्ती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एकूणच इथे वस्त्यांच्या आत वस्त्या दडलेल्या आहेत. रस्ता नाहीये, उघडी गटारं आहेत, बाहेरच वॉशरूम. लहान मुलं काय करतात हे तर तुम्ही ऐकलं असेल. त्या सगळ्या त्यांच्या स्वतः त्यांचे पालक सांगत होते किती लहान मुलं काय करतात. ह्या सगळ्यांमध्ये ही लोक इथे गेली कितीतरी वर्ष राहत आहेत. आता पुढे जायला आपल्याला रस्ता नाहीये, इथे यांचं काम चालू आहे. काकी, आंटी, आगे जाने के लिए रास्ता है क्या? किधर से जाने का? ये रास्ता इधर से ही है, इधर से ही सब जाते हैं. ऐसे ही रह रहे हैं सब लोग इतने साल से. पुढे जायला जागा आहे इकडून का? हा रस्ता बघा, इतकं एक हात पण नाही माझा अंतर आहे आणि या इथून मला जायचं आहे. म्हणजे अशाच सगळ्या गल्ल्या, छोट्या छोट्या गल्ल्या इथून तुम्हाला पाहायला मिळतील. आता हे खाली गेलं तर माणूस इथे खाली पडू शकतो, जाऊ शकतो, काही होऊ शकतो. खाली त्याच्या खाली मागे ती घाण गल्ली बघा, उघड्या नाल्या बघा, तिथून येणारं पाणी बघा, ते पाणी किती घाण आहे. तिथून वरती सगळे डास बघा, तुम्हाला कल्पना येऊन जाईल. काका तुम्ही बोलताय, इकडे या जरा. नाही नाही अहो बोला जरा, तुम्ही राहता इथे, माझ्यापेक्षा तुम्ही जास्त चांगलं बोलू शकता. किती वर्ष झाले राहताय? आम्हाला झाले आता इथं जवळजवळ 20-25 वर्ष झाली. जी लाईन जी आहे ती वाहवतच असते इथं. 12 दिवसाचं पाणी येतं ते दिवसभर वाहवत, म्हणजे दोन वाजेपर्यंत वाहवतच असतं पाणी पुरं. या इथे हो. लोकं जातात कशी मग? त्याच्यातूनच जायला लागतं माणसांना आणि काय पाण्यावरूनच करणार. हो, या ही खाली बघा, या पायऱ्या दिसतात तुम्हाला. इथून नाही पुरं वरतून वाहवत. खाली खाली बघा, इथून ते म्हणतात की इथून पाणी पूर्ण खालपर्यंत जात असतं आणि या तुम्हाला छोट्या छोट्या पायऱ्या दिसतात, त्याच्यावर कचरा आहे, त्याच्यावरूनच जे येणारी जाणारी माणसं आहेत त्यांना जावं लागतं. आता तुम्ही म्हणालात की
एकच रस्ता आहे हा यायला जायला. खाली आम्ही आलो असं उतरता चढता असे बरेच रस्ते आहेत. कोण बरेच आजारी रस्ते वगैरे असे. पडलं तर कसं काय? आजारी म्हणजे एकदमच अशक्त माणूस पडला समजा, एकदम जागेवर पडला तर त्याला चादरीसून घेऊन जायला लागतं इथं खाली. म्हणजे 4 माणसं याला उचलून चादरीसून, जसं काय आपण एखादा प्रेत घेऊन जातो ना सोनापूर पर्यंत, तसं दवाखान्यात इथून चादरीसून घेऊन जायला लागतं खाली गेट पर्यंत. अशी ही परिस्थिती ह्या सगळी साईडनी आहे. आणि हे उतार, हे असा उतार आहे जो त्या कारण सांभाळून त्या पेशंटला पण सांभाळून दोन्ही साईड सगळ्या साईडनी जेवढा साईडला जायचं तो असा उतारच आहे. इथे लोक तसेच घेऊन जातात. तसेच घेऊन जातात, काय करणार, इलाज नाही ना, इलाज नाही दुसरा. जर एखादा चांगला म्हणजे खांद्यावर जरी घेतला कोणत्या पाठीवर तरी जाऊ नाही शकत इथून. 2 माणसं घुसू नाही शकत यात. म्हणून त्या चादरीसूनच घेऊन जायला लागतं. लॉकडाऊन आमचा असाच निघाला. जो पण पेशंट आजारी होता ना त्यांना आम्ही असेच घेऊन गेलो खाली. म्हणजे तेव्हा आम्ही विचार नाही केला बा हा ह्याला कोरोना झालाय की नाही झालाय, काय आमच्याशिवाय कोण बाहेर घेऊन जाणार कोण नाही होता तिथं. ही परिस्थिती होती. ठीक आहे चला. ही सगळी परिस्थिती आहे. मला असं वाटतं की मी जितकं दाखवेल ना इथली सगळी परिस्थिती तितकी कमी आहे. तरी पण आपण आपल्याकडून जेवढं होईल तेवढं दाखवायचा प्रयत्न करूयात. हे तुम्हाला मी सांगितलं. इथे खाली अजून वस्ती आहे बरोबर. इथे खाली किती लोक राहत असतील? आता या मैदानापर्यंत जवळ 50 असतील माणसं. 50 लोकांची घरं असतील. घरं त्या घरात पण वेगळे वेगळे 6-7 लोक तरी असतील बरोबर. म्हणजे 2-2 फॅमिली आहेत. 2-2 म्हणजे खाली आणि वर. परिस्थिती सगळीकडे हीच असणार आहे. अशीच उघडी गटारं तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. कचरा पाहायला मिळणार आहे. अशाच गल्ल्या पाहायला मिळणार आहेत. आणि जिथे रस्ता नसेल थोडंसं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते की आत काय परिस्थिती असू शकते. हे बघा माझ्या मागे आणखीन वरती तुम्ही इथे चढत गेलात तर इथे वरती आणखीन घरं असतील. सर हा सगळा जो एरिया आहे हा वरळी मधला सिद्धार्थ नगरचा सगळा भाग आहे जो गेल्या 20 ते 30 वर्षांपासून प्रतीक्षेत आहे की आम्हाला कधी चांगली घरं मिळणार, कधी आम्ही चांगल्या घरात जाणार. पण तरी सुद्धा या लोकांना फक्त प्रतीक्षा करावी लागतीये. त्यांच्या हाती काहीच येत नाहीये. ही उघडी गटारं, उघड्या नाल्या, ना त्याच्यावर कुठलं कव्हर आहे ना ते काही पॅक केलंय, असाच सगळा दुर्गंध, सगळे वरचे डास. आणि या सगळ्यांमध्ये ही लोक इथे राहतायत. मी 2 मिनिटं इथे थांबली आहे. मला तो वास अक्षरशः नाही घेता येते. अशात ही सगळी लोक इथे राहतात. मागे अजून बऱ्याच ठिकाणी अशाच गल्ल्या तुम्हाला पाहायला मिळतील ज्याच्यामध्ये फक्त एका हाताचं अंतर आहे. एक माणूस एका वेळेला या गल्लीतून येऊ जाऊ शकतो. साईडला असे मोठे पाईप लावलेत, गटारं आहेत, पाणी येतंय, उघड्यावर गटारं आहेत, वरतून डास आहेत. या सगळ्यांमध्ये ही लोक राहतात आणि इतकी वर्ष ही लोक राहतात एकच आशा घेऊन की कधीतरी आम्हाला सुद्धा एका मोठ्या घरात जायला मिळेल. आता ती आशा जी आहे, जी त्यांची ती होप आहे, ती कधी पूर्ण होणार हा एक प्रश्न आहे. पण तरी सुद्धा ही जी लोक आहेत ही काटकसर करून या सगळ्या ज्या वस्तीमध्ये राहतच आहेत. आता यांच्या सगळ्यांच्या समस्या आहेत, त्यांचं निरसन कधी होणार हा सुद्धा एक प्रश्न. इलेक्शन आल्यावर आमच्यासारखी सुद्धा लोक इथे येतील जातील, पदाधिकारी येतील, पण त्यानंतर सुद्धा या सगळ्या लोकांना चांगलं घर, चांगल्या भिंतींचं घर, चांगल्या एरियाचं घर हे कधी मिळणार हा एक मोठा प्रश्न आहे. कॅमेरा पर्सन आदित्य कासारेसह पूजा सोनावणे, लोकमत.